हॅलो फ्रेंड्स, मी तेजस गायधने. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण BCom 6 सेमचं इंडियन इकॉनॉमिक्स जो या सेमला 6 सेमला रूरल हा जो पार्ट आहे त्याच्या संदर्भामधली जे MCQs आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, ते आपण पाहणार आहोत. हे क्वेश्चन तुम्हाला म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी, जी MPSC UPSC आहेत करत आहेत, त्याची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी पण हे यूजफुल आहेत. तर हे जे क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन तुम्हाला जे आत्ता जी एक्झाम आहे त्याच्यासाठी आणि जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण यूजफुल आहेत. तर चला आता आपण क्वेश्चनकडे जाऊया. तर क्वेश्चन काय सांगत आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅज नॉट बीन अ कंपोनेंट ऑफ द ॲग्रिकल्चरल स्ट्रॅटेजी दॅट बाउट अबाउट द ग्रीन रिव्हॉल्युशन. म्हणजे याचा अर्थ काय होते, म्हणजे हरित क्रांतीसंबंधी खालीलपैकी कोणती कृषी रणनीती नव्हती, असं आपण म्हणू शकतो की कृषी रणनीती कोणती नव्हती. तर याच्यामध्ये ऑलरेडी ॲन्सर दिलेला आहे. तिथं दिलेलं आहे गॅरंटीड मॅक्झिमम प्राइसेस, म्हणजेच ही एक रणनीती नव्हती. म्हणजे मॅक्झिमम प्राईसची गॅरंटी देणारी अशी कोणतीच रणनीती ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये नव्हती. बाकीच्या ज्या उरलेल्या आहेत तिन्ही ह्या त्याच्यामध्ये सगळ्या स्ट्रॅटेजी होत्या. तर पहिली स्ट्रॅटेजी कोणती होती, ग्रेटर इंटेन्सिटी ऑफ क्रॉपिंग, म्हणजे उत्पादनात पिकाची वाढ, पिकांची उत्पादन वाढ. त्याच्यानंतर न्यू ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी, जे शेती संदर्भामधील नवीन तंत्रज्ञान. आणि त्याच्यानंतर पॅकेज ऑफ इनपुट्स, आणि पॅकिंग म्हणू शकतो आपण, का म्हणू आपण त्याला, बांधणी म्हणू शकतो मराठीमध्ये, चांगल्या प्रकारची बांधणी, इनपुट जो पॅकेज आहे ती. तर ह्या सगळ्या गोष्टी हरित क्रांतीमध्ये इन्क्लूड होत्या, ही स्ट्रॅटेजी इन्क्लूड होती. परंतु तुमच्या पिकाला हमीभाव किंवा का म्हणू आपण त्याला गॅरंटेड मॅक्झिमम प्राईस, तुमच्या पिकाला मॅक्झिमम प्राईस देण्याचं असं कोणती स्ट्रॅटेजी हरित क्रांतीमध्ये नव्हती, ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये नव्हती. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, द हेड ऑफिस ऑफ द नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ज्याला आपण नाबार्ड म्हणतो, इज लोकेटेड इन. तिचा हेड ऑफिस कुठं आहे, नाबार्डचा हेड ऑफिस कुठं आहे, मुंबई. ठीक आहे, हा सोपा क्वेश्चन आहे. नंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज द इंडियन शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट सिच्युएटेड. म्हणजेच ऊसाचं संशोधन करणारी संस्था इंडियामध्ये कुठे आहे, तर ती आहे लखनौमध्ये. ठीक आहे, ऊसाचं रिसर्च करणारी, वेअर इज द इंडियन शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट सिच्युएटेड, ते कुठे आहे, लखनौमध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, इन द मिड 1960s ॲग्रिकल्चर सायंटिस्ट डेव्हलप्ड हाय येल्डिंग व्हेरायटीज ऑफ. म्हणजेच 1960च्या मध्ये, इन द मिड 1960s ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट डेव्हलप हाय येल्डिंग व्हेरायटीज ऑफ. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे राईस अँड कॉटन. म्हणजे 1960चा जो दशक आहे त्याच्या मध्यंतरी जे कृषी संशोधक आहेत किंवा कृषी सायंटिस्ट आहेत, त्यांनी काही म्हणजे खूप जास्त प्रतीचं उत्पादन देणाऱ्या काही व्हेरायटीजचं संशोधन केलं, जे आपण पाहिलेलं होतं 1967-68च्या दरम्यान हरित क्रांती झाली होती. तेव्हा काही ॲग्रिकल्चरल सायंटिस्टने काही अशा अशी पिके, काही न्यू पिके, हायब्रिड पिके असे संशोधित केली होती की व्हेरायटीजचं संशोधन केलं होतं, ज्याचं उत्पादन खूप चांगलं आलं आणि ते हरित क्रांती सक्सेसफुली झालेली होती. तर ते कोणत्या पिकाच्या बाबतीमध्ये त्या व्हेरायट्या डेव्हलप करण्यात आलेल्या होत्या, तर ते म्हणजे राईस आणि कॉटनच्या संदर्भामध्ये मॅक्झिमम करण्यात आलेल्या होत्या. आणि मग त्याच्यानंतर गहूसुद्धा, इंडियाचा जर विचार केला तर गव्हाचं संशोधन खूप जास्त झालं. आणि पंजाबमध्ये मग नंतर
म्हणजे हरित क्रांती झाली आणि मग तेव्हा तिथे खूप मोठं गव्हाचं कोठार झालं पंजाब हरियाणा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट प्रॉब्लेम, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ दी फॉलोइंग इज अ प्रायमरी ॲक्टिव्हिटी. प्रायमरी ॲक्टिव्हिटी ज्याला आपण काय म्हणू, प्राथमिक क्षेत्र म्हणू. तर प्रायमरी ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहे? फॉरेस्ट्री अँड फिशिंग. फॉरेस्ट्री अँड फिशिंग तर जे नॅचरलशी रिलेटेड आहे, जी शेतीशी रिलेटेड आहे, अशा प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला आपण प्रायमरी ॲक्टिव्हिटीज म्हणतो किंवा प्राथमिक क्षेत्र म्हणतो, ज्याच्यामध्ये शेती येते आणि शेतीच्या संदर्भामध्ये जे जे व्यापार व्यवसाय आहेत ते सगळे त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. जसं त्याच्यामध्ये फिशिंग येते, त्याच्यामध्ये शेती येते, पशुपालन येते. ठीक आहे. हे सगळे प्रायमरी ॲक्टिव्हिटीजमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री अँड फिशिंगसुद्धा येते, वन येतो आणि मासेमारी पण येते. त्याच्यानंतर नेक्स्ट, विच इज अ सेकंडरी ॲक्टिव्हिटी. सेकंडरी ॲक्टिव्हिटीमध्ये जेव्हा प्राथमिक मालावर प्रक्रिया करण्यात येते आणि उत्पादन केला जातो, तो जो आहे प्रोडक्शन एरिया, तो येतो सेकंडरी सेक्टरमध्ये. तर सेकंडरी ॲक्टिव्हिटीमध्ये प्रोडक्शन हा त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पहा. द पर्सेंटेज ऑफ ॲग्रिकल्चरल लँड इज व्हेरी हाय इन ऑल दी फॉलोइंग स्टेट्स एक्सेप्ट. म्हणजे ॲग्रिकल्चरचा जर पर्सेंटेजचा विचार केला, लँडचा पर्सेंटेजचा विचार केला, तर खालील राज्यांमध्ये एक राज्य सोडला तर स्टेट्स ॲक्सेप्ट, बाकी सगळ्या राज्यांमध्ये ऑल दी फॉलोइंग स्टेट्स म्हणजे ॲग्रिकल्चरची जी लँड आहे ती व्हेरी हाय आहे, खूप जास्त आहे. तर कोणत्या ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरची लँड खूप जास्त आहे? पंजाबमध्ये खूप जास्त आहे, हरियाणामध्ये खूप जास्त आहे, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर लँड खूप जास्त आहे. सिक्कीममध्ये मात्र नाही आहे. सिक्कीम हा डोंगराळ प्रदेश आहे, तुम्हाला माहीतच आहे. सिक्कीम एकदम तिकडं उत्तर पूर्व. तर तिकडे जर पाहिलं तर तिकडे सिक्कीमचा जर भाग पाहिलं, मेघालय, सिक्कीम, तिथं खूप जास्त पाऊस होतो, डोंगराळ भाग आहे, पर्वतीय भाग आहे आणि तिथे शेती लायकीची जागा खूप कमी आहे. त्याच्यामुळे हा एक वगळता, सिक्कीम एक वगळता, बाकी सगळ्या राज्यांमध्ये शेतीची खूप जास्त म्हणजे शेतीलायक खूप जास्त जमीन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट प्रॉब्लेम. द ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया वॉज द आउटकम ऑफ दी एफर्ट्स ऑफ हू अमॉंग्स द फॉलोइंग. तर ग्रीन रिव्हॉल्युशन इंडियाचा जर विचार केला तर इंडियामध्ये जे आउटकम आलेलं आहे हरित क्रांतीचं, ते कोणं केलं, म्हणजे कोणा थ्रू आलं, किंवा भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणू शकता, द इंडियन फादर ऑफ, का म्हणू आपण त्याला, इंडियन ग्रीन रिव्हॉल्युशनचे जे जनक आपण ज्याला म्हणू ते आहेत MS स्वामीनाथन, आणि त्याच्यासोबतच एक होते ज्यांचं नाव होतं C सुब्रमण्यम. या दोघांना आपण म्हणू शकतो की ग्रीन रिव्हॉल्युशन भारतामध्ये इंट्रोड्यूस करण्याचं काम या दोघांनी केलेलं होतं. तसं तर हरित क्रांतीचे जनक जर जागतिक लेवल जर पाहिलं तर सुरुवात जी आहे हरित क्रांतीची सुरुवात ही डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी केली आणि त्याच्यामुळे हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना म्हटलं जाते. परंतु इंडियामध्ये इंट्रोड्यूस करण्याचं काम हे डॉक्टर स्वामीनाथन यांनी, MS स्वामीनाथन यांनी केलं आणि त्यांच्यासोबत होते ICARचे तत्कालीन अध्यक्ष श्री सुब्रमण्यम होते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम. द फार्मिंग इन विच फार्मर्स ग्रो ओनली इनफ फूड टू सर्वाईव्ह इज कॉल्ड. म्हणजे अशा प्रकारची फार्मिंग जे शेतीत शेतकरी जगण्यासाठी फक्त पुरेसे अन्न उगवितात, त्या शेतीस काय म्हणतात? त्या शेतीस? तर त्या शेतीस म्हणतात सबस्टन्स फार्मिंग. आता सबस्टन्स फार्मिंग म्हणजेच ज्याला आपण मराठी म्हणतो निर्वाह शेती. तर निर्वाह शेती जी आहे ती निर्वाह शेती म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये फक्त
जगण्यापुरतं फक्त पुरेसं अन्न उगवण्यात येते तेव्हा त्याला सबस्टन्स फार्मिंग असं म्हटलं जाते. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम पहा, वेअर इज एक्सटेन्सिव्ह सबस्टिन्स ॲग्रिकल्चर फाउंड. म्हणजे जे सबस्टन्स ॲग्रिकल्चर असते त्याच्यामध्ये काय काय कंटेन तुम्हाला फाउंड होतात किंवा काय काय कंटेन त्याच्यामध्ये सापडतात, एक्सटेन्सिव्ह सापडतात. तर कोणते कोणते? मोइस्ट, वार्म, लो लॅटिट्यूड. तर हे सगळेच्या सगळे मॉइस म्हणजे आपण ज्याला आपण म्हणू उबदारपणा, ओलसरपणा. वार्म म्हणजे उबदारपणा. आणि त्याचप्रमाणे जे लो कमी लो लॅटिट्यूड आहे ते सुद्धा तुमच्या ॲग्रिकल्चरल जे शेती आहे, जे निर्वाह शेती आहे, त्या निर्वाह शेतीमध्ये हे सगळ्या प्रकारचे घटक तुम्हाला आढळून येतात. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट प्रॉब्लेम, द इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी इज इंडिकेटेड बाय इट्स कॉन्ट्रीब्युशन टू विच ऑफ द फॉलोइंग. काय म्हणत आहे? इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इंडियन इकॉनॉमी काय कॉन्ट्रीब्यूट करत असते, काय योगदान देत असते, तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर इंडियन ॲग्रिकल्चर जी आहे ते इंडियन ॲग्रिकल्चर आपल्या इकॉनॉमीला काय कॉन्ट्रीब्यूट करते, तर नॅशनल इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल ट्रेड आणि सप्लाय ऑफ फूड ग्रेन्स. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करत असते किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी भारतीय शेती ही कॉन्ट्रीब्यूट करत असते. त्याच्यामुळे ऑल दी अबोव याचा जो ॲन्सर आहे तो ऑल दी अबोव राहील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नॅशनल इन्कममध्ये पार्टिसिपेट आहे, त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंटमध्ये आहे. एम्प्लॉयमेंट म्हणजे जर ॲग्रिकल्चर किंवा तत्सम जे प्राथमिक क्षेत्र आहे त्याच्यावर आधारित जवळपास 49% जे एम्प्लॉयमेंट आहे ते 49% एम्प्लॉयमेंट एकट्या शेतीवर आहे. तर त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंटसुद्धा इन्क्रीज करत असते. त्याचबरोबर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसुद्धा, इंटरनॅशनल ट्रेड, ह्या सगळ्या गोष्टी सप्लाय करत असते. फूड आणि अन्नधान्याचं सप्लाय करत असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टन्स सांगत असतात इंडियन ॲग्रिकल्चरचं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, वेअर डू व्हाईट कॉलर वर्क फोर्स कॅटेगरीज. जे व्हाईट कॉलर वर्कर्स आहेत ते त्यांची कॅटेगरी जी आहे ते कुठे काम करतात, तर ते काम करतात टेरिटरी प्रोडक्शन ज्याला आपण तृतीय क्षेत्र म्हणतो. टेरिटरी प्रोडक्शन ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर म्हणतो. तृतीय क्षेत्रामध्ये सर्व्हिस सेक्टर असते, सेवा क्षेत्र सगळ्यात जास्त असते. आणि तिथेच काम करणारे जे वर्कर आहेत त्यांना व्हाईट कॉलर वर्क म्हणतात किंवा व्हाईट कॉलर वर्क फोर्स असं म्हटलं जाते. त्यांची एक श्रेणी आहे. त्याच्यानंतर पहा, अंडर विच 5-year प्लॅन ॲग्रिकल्चर रजिस्टर अ निगेटिव्ह ग्रोथ. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे ॲग्रिकल्चरचं निगेटिव्ह ग्रोथ झाली होती? कोणती पंचवार्षिक योजना होती? तर तुम्हाला माहितीच आहे, तिसरी पंचवार्षिक योजना, थर्ड पंचवार्षिक योजना. ती योजना स्टार्ट झाली होती 1962ला. परंतु त्याच कालखंडामध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं. त्याच कालखंडामध्ये म्हणजे पाकिस्तानने सुद्धा भारतावर आक्रमण केलं 1965मध्ये. आणि त्याच कालखंडामध्ये 1966ला खूप मोठा भीषण दुष्काळ पण आला. तर त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था खूपच वाईट दुर्दशा झाली होती भारतीय अर्थव्यवस्थेची. आणि मग अशा वेळेस जो तुमची शेती होती, शेती ही मायनसमध्ये आली होती. शेतीची जी ग्रोथ आहे ही मायनसमध्ये आली होती. परंतु त्याच्यानंतर
1967ला हरित क्रांती झाली आणि हरित क्रांती झाल्यामुळे मग मात्र पूर्वपदावर येऊ लागली. मधातच सुट्टीचा कालखंड द्यावा लागला. मधात म्हणजेच नवीन पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना लगेच चालू नाही झाली, तर मग गॅप आला होता 3 वर्षाचा, आहे ना. आणि मग त्याच्यानंतर मग 3 वर्षाच्या नंतर मग पुन्हा चौथी पंचवार्षिक योजना स्टार्ट झाली होती. तर त्या कालखंडामध्ये म्हणजे 1966, 67, 67, 68 आणि 68-69 हे 3 वर्ष म्हणजे प्लॅनिंगच नव्हती केली. 1 इयर प्लॅनिंग केली होती. पंचवार्षिक योजना नव्हती तेव्हा, आहे ना. तर त्याच्यामुळे त्या कालखंडामध्ये म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे पूर्णच्या पूर्ण शेती ही डुबली होती. शेतीची ग्रोथ हे निगेटिव्ह झालेली होती. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पहा. इंडियन ग्रीन रिव्हॉल्युशन स्टार्टेड फ्रॉम. तर ही स्टार्ट झाली होती पंतनगरला ग्रीन रिव्हॉल्युशन स्टार्ट झाली होती इंडियामध्ये, भारतामध्ये. त्याच्यानंतर पहा, विच इज बायोडायव्हर्सिटी रिच प्लेस इन इंडिया. जैववैविधता म्हणू आपण शकतो त्याला, बायोडायव्हर्सिटी. तर जैववैविध्यसाठी समृद्ध असं प्लेस कोणता आहे, इंडियामधला समृद्ध असं प्लेस कोणता आहे जो जैववैविध्यतेसाठी उपयुक्त आहे. तर तो आहे वेस्टर्न घाट, पश्चिम घाट आपण ज्याला म्हणतो. वेस्टर्न घाट म्हणजे कोणता, इकडचं पश्चिम महाराष्ट्र आपण जो तो घाट आहे ना, कोणता घाट आहे, पश्चिम घाट. तो पश्चिम घाट आपण महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री म्हणतो, तिकडे मग पश्चिम घाट म्हणतात खाली, महाराष्ट्राच्या खाली, आहे ना. तर तो जो आहे त्याला बायोडायव्हर्सिटी रिच प्लेस, समृद्ध असं ठिकाण असं म्हटल्या जाते, वेस्टर्न घाट. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट, व्हॉट आर प्रायमरी प्रोसिजर कॉल्ड. जे प्रायमरी प्रोसिजर्स असतात त्यांना काय म्हणतात. प्रायमरी प्रोसिजर्स म्हणजे जे प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करतात त्या वर्कर्सना किंवा त्या वर्कची जी फोर्स आहे त्यांना काय म्हणतात, तर त्यांना म्हणतात रेड कॉलर वर्कर्स. प्रायमरी स्टेजमध्ये जे काम करतात ते रेड कॉलर असतात. त्याच्यानंतर तृतीय क्षेत्रामध्ये जे काम करतात ते व्हाईट कॉलर असतात. त्याच्यानंतर चतुर्थ क्षेत्रामध्ये जे काम करतात ते सिल्वर कॉलर असतात. पंचम क्षेत्रामध्ये जे काम करतात ते कोणतं राहिलं मग आता, सिल्वरच्या वरचं गोल्डन कॉलर असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या श्रेण्या आहेत त्या वर्कर्सच्या. ठीक आहे. तर प्रायमरी जे प्रोसिजरमध्ये काम करतात ते कोणतं, रेड कॉलर वर्कर. त्याच्यानंतर विच ऑफ दी फॉलोइंग प्रोव्हाइड्स द लार्जेस्ट क्रेडिट टू ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर्स. तर खूप जास्त लार्जेस्ट क्रेडिट कोणते संस्था देत असते ॲग्रिकल्चरसाठी. जे लोन आहे म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी जो मोठा लोन जो आहे, खूप मोठा लोन ॲग्रिकल्चरवर, ते कोणती संस्था मॅक्झिमम देत असते. आता तर विचार केला तर सर्वच देत असतात, सर्वच आता समृद्ध झालेले आहेत. अगोदरचा जर विचार केला तर कमर्शियल बँक देत होत्या, कारण की कोऑपरेटिव्ह बँक्स ज्या होत्या किंवा रिजनल रुरल बँक ज्या होत्या छोट्या दर्जाच्या होत्या. हे जास्तीत जास्त 1,00,000-1.5 लाखापर्यंत लोन देत होत्या. परंतु मोठा 5 लाख, 10 लाख, 50 लाखाचा जो लोन आहे, जो आपण ॲग्रिकल्चरल कंपनी स्थापन करतो म्हटलं तर ह्या कंपन्यासाठी हे जे बाकीचे जे आहेत म्हणजे कमर्शियल बँकेव्यतिरिक्त बाकीच्या ज्या बँका आहेत ह्या तेवढा लोन देऊ शकत नव्हत्या. तर कमर्शियल बँक ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये प्रोव्हाइड करणारी एक मोठी आणि ताकदवर संस्था आहे जो फायनान्स अवेलेबल करून देते. त्याच्यानंतरचं आहे विच इज नॉट अ सोर्स ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स इन इंडिया. खालीलपैकी फायनान्स उपलब्ध म्हणजे जे सोर्स आहे तो कोणता नाही आहे. तर सगळंच म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीसुद्धा फायनान्स अवेलेबल करून देते, कमर्शियल बँकसुद्धा, रिजनल रुरल बँकसुद्धा. तर त्याच्यामुळे जो ऑप्शन येईल नन ऑफ दीज, यापैकी नाही, कारण की सगळंच फायनान्स अवेलेबल करून देतात. त्याच्यानंतर आहे इंडियन पल्स रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड इन. म्हणजे डाळीवर रिसर्च करणारे जे इन्स्टिट्यूट आहे ते भारतामध्ये कुठे आहे, ती कानपूरला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न,
एव्हरीथिंग एल्स कॅन वेट बट नॉट ॲग्रिकल्चर. द अबोव स्टेटमेंट इज ॲट्रिब्युटेड टू. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट कोणी दिलेलं आहे की एव्हरीथिंग एल्स कॅन वेट, सर्वच जण थांबू शकतात, सर्व काही थांबू शकते, वेट करू शकते, बट नॉट ॲग्रिकल्चर, परंतु शेती थांबू शकत नाही. असं स्टेटमेंट कोणी म्हटलेलं आहे, स्टेटमेंट कोणी केलेलं आहे? तर असं स्टेटमेंट केलं जवाहरलाल नेहरू आहे ना. सर्वच थांबू शकते परंतु शेती थांबता कामा नये. ठीक आहे. म्हणजे जर आपण पहिल्या पंचवार्षिकचा जर विचार केला तर शेतीवर त्यांनी भर दिलेला होता आणि दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी उद्योगावर जास्तीत जास्त भर दिला होता, जड उद्योगावर. पण मात्र त्याच्यामुळे शेती मागे पडली होती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, जो सेकंड 5 इयर प्लॅन होता तो. आणि थर्ड 5 इयर प्लॅनमध्ये पुन्हा त्यांनी शेती व उद्योग असं दोन्ही याच्यावर त्यांनी भर दिला मग. कारण की बाकी सर्व थांबू शकते परंतु शेती थांबू शकत नाही. आत्ताचा जो आहे कोरोना कालखंड, याच्यामध्ये सगळं काही लॉकडाऊन झालं होतं परंतु शेती बंद झाली नव्हती. म्हणजे सर्व थांबू शकते, रस्ते थांबू शकतात, उद्योग थांबू शकते, सगळं काही थांबू शकते. इव्हन तुमची बँक थांबली, बँकेचे कारभार थांबू शकते, सगळं काही थांबू शकते, परंतु तुमची शेती थांबता कामा नये. शेती जर थांबली तर खाणार काय आहे ना. अन्नधान्य कुठून येणार? ज्याच्यावर आपण जगू शकतो तेच जर बंद झालं तर काय होणार आहे ना. त्याच्यामुळे आता तर मायनस 23.5वर गेलेला आहे GDP, आपलं मायनसमध्ये गेलेलं आहे. परंतु आपली शेतीचा जो GDP आहे, GDPमधला शेतीचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे हा प्लसमध्ये आहे, +3.5 आहे ना, जवळपास 3.25 आहे. तर विचार केला तर सर्व काही थांबू शकते परंतु शेती थांबू शकत नाही, असं स्टेटमेंट जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे नाबार्ड वॉज एस्टॅब्लिश्ड इन द. केव्हा एस्टॅब्लिश झाली होती आठवते? इयर माहीत असेल? नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर नाबार्डची स्थापना झाली होती 1982ला स्थापना झाली होती, 1982. आणि 1982 हा कोणती पंचवार्षिक योजनामध्ये मोडतो? तर 1982 5 इयर प्लॅन, 6वी पंचवार्षिक योजनेमध्ये मोडते. ठीक आहे. त्याच्यामुळे नाबार्ड वॉज एस्टॅब्लिश इन द 5 इयर प्लॅन. नेक्स्ट क्वेश्चन आहे द ब्लू रिव्हॅल्युएशन इज रिलेटेड विथ. ब्लू रिव्हॅल्युएशन म्हणजे आपण त्याला काय म्हणू, निळी क्रांती. निळी क्रांती कशाशी रिलेटेड आहे? निळी क्रांती ही मासेमारीशी रिलेटेड आहे, फिश प्रोडक्शनशी रिलेटेड आहे ना. कोणत्या कोणत्या क्रांत्या झाल्या होत्या माहीत आहे? हरित क्रांती झाली होती, ग्रीन रिव्हॅल्युशन, जी शेती व अन्नधान्याशी रिलेटेड होती. त्याच्यानंतर ही ब्ल्यू रिव्हॅल्युशन. त्याच्यानंतर व्हाईट रिव्हॅल्युशन, ती दूध व दुग्धजन्य पदार्थ, पशुपालन वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड आलं होतं, ज्याला आपण काय म्हटलं होतं? व्हाईट रिव्हॅल्युशन म्हटलं होतं. आणि मासेमारीच्या संदर्भामधली ब्ल्यू रिव्हॅल्युशन. ठीक आहे. तर अशा प्रकारचे फिश प्रोडक्शन्स रिलेटेड आहे. टेरिटोरी ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडेड म्हणजे तृतीय क्षेत्रमध्ये काय इन्क्लूड असते? मागच सांगितलं होतं, आता एक क्वेश्चन गेला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं तृतीय क्षेत्रामध्ये सर्व्हिस सेक्टर येत असते, सेवा क्षेत्र येत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम इंडियन ॲग्रिकल्चर इज टिपिकली कॅरेक्टराइज ॲज. म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चरचं एक वैशिष्ट्य आहे, टिपिकल वैशिष्ट्य आहे. तर कोणतं वैशिष्ट्य आहे? तर 2-3 वैशिष्ट्याचा जर विचार केला, पूर्ण ऑप्शन पहा. पहिला ऑप्शन काय सांगितलेला आहे? लँड सरप्लस, लेबर स्केअर इकॉनॉमी. म्हणजे लँड सरप्लस आहे, लँड खूप जास्त आहे, लेबरची कमतरता आहे, दुर्मिळात लेबर, अशी इकॉनॉमी आहे का? भारतामध्ये लँड कमी आहे आणि त्या मानाने लेबर खूप जास्त आहे, असं आहे ना. तर मग कोणतं आहे ते? लँड स्केअर, लँड कमी आहे, लँड दुर्मिळ आहे, लेबर सरप्लस आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे लेबर खूप जास्त आहे, अधिक आहेत, सरप्लस आहेत,
अशा प्रकारची इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळे थर्ड ऑप्शन येईल, लँड स्केअर लेबर सरप्लस. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम पहा, त्याच्यानंतरचा क्वेश्चन, वेअर डू गोल्ड कॉलर वर्कर्स कॅटेगराईज. तर आत्ताच सांगितलं होतं गोल्ड कॉलर वर्कर्स, सिल्वर कॉलर वर्कर्स, व्हाईट कॉलर वर्कर्स, रेड कॉलर वर्कर्स पाहिलं होतं ना. तर हा जो गोल्ड कॉलर वर्कर्स जे आहे ही पाचवी पंचम ज्याला आपण क्षेत्र म्हणतो, पंचम क्षेत्र ज्याला आपण क्वायनरी ॲक्टिव्हिटी म्हणतो. तर क्वायनरी ॲक्टिव्हिटी पंचम क्षेत्रामध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत, जे वर्कर्स चा जर विचार केला त्या वर्कर्समध्ये येते पंचममध्ये जे सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असतात असे वर्कर, जे तज्ज्ञ असतात. काही तज्ज्ञ पंचम क्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेचा म्हणजे जे हायेस्ट लेवल्स ऑफ डिसिजन मेकर्स असतात त्यांचा समावेश यामध्ये होतो. त्यामध्ये सरकार असते, विज्ञान, विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्यसेवा, संस्कृती, प्रसारमाध्यमे इत्यादी सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होत असतो पंचम क्षेत्रामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स कॉल्ड. म्हणजे जेव्हा व्हेजिटेबल्स आणि फ्रूटचं उत्पादन होते तेव्हा त्याला काय म्हणतात, त्या फार्मिंगला काय म्हणतात. तर त्या फार्मिंगला म्हणतात ट्रक फार्मिंग. याचा पुन्हा एक प्रकार आहे. ट्रक फार्मिंग म्हणजे कसं, जेव्हा शेतामधला माल डायरेक्ट उपभोक्त्यांपर्यंत जाते किंवा बाजारपेठेमध्ये जाते, म्हणजे तेव्हा त्यालासुद्धा ट्रक फार्मिंग असे म्हणतात. म्हणजे जशी प्रोसिजर राहते, म्हणजे उत्पादनापासून डायरेक्ट उपभोक्ता, ज्याच्यामधले मधातले जे दुवे आहेत ते दुवे खतम होऊन जातात, शेतीमधला माल डायरेक्ट उपभोक्त्यांपर्यंत जातो किंवा बाजारपेठेपर्यंत जातो, तेव्हा त्याला ट्रक फार्मिंगसुद्धा म्हणतात. किंवा व्हेजिटेबल्स जे असतात, जे का फ्रूट्स असतात, त्याच्यावर पुन्हा कोणती प्रक्रिया केली जात नाही, पुन्हा कोणत्या कंपनीमध्ये जात नाही. आता जातात काय आपला ब्रँड वगैरे, परंतु मॅक्झिमम जर विचार केला भाजीपाला आपण कोणत्या कंपनीमध्ये जाते अगोदर आणि कंपनी मग आपण घेतो अशातला भाग नसते. तर त्याच्यामुळे ती जी आहे त्याला आपण ट्रक फार्मिंग असे म्हणतो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, द ग्रीन रिव्हॉल्युशन इज इंडिया हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू. तर ग्रीन रिव्हॉल्युशन इंडियाला काय योगदान दिलेलं आहे. इंटर रिजनल इनइक्वॅलिटी, इंटर क्रॉप इनइक्वॅलिटी, इंटर क्लास इनइक्वॅलिटी. तर भारताचा जर विचार केला तर सगळ्याच बाबतीमध्ये इनइक्वॅलिटी आहे. क्षेत्रामध्ये इनइक्वॅलिटी, रिजनल इनइक्वॅलिटी आहे. त्याच्यानंतर क्रॉपमध्ये इनइक्वॅलिटी आहे. म्हणजेच पंजाबमध्ये गेला तर गव्हाचं उत्पादन होते, इकडे महाराष्ट्रात आला तर गव्हाचं उत्पादन होत नाही. कोकणामध्ये भाताचं उत्पादन होते, आंध्रामध्ये भाताचं उत्पादन होते, छत्तीसगडमध्ये भाताचं उत्पादन होते. मात्र वरतं नॉर्थमध्ये गेलं तर तिथे होत नाही. म्हणजेच पिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा क्रॉप इनइक्वॅलिटी आहे. त्याच्यानंतर क्लास इनइक्वॅलिटी आहे. या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीच्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे कोणी, ग्रीन रिव्हॉल्युशनने, म्हणजे हरित क्रांतीने सगळ्याच याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा ऑप्शन येईल डी, ऑल ऑफ दीज. त्याच्यानंतर पहा, द नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड वॉज इस्टॅब्लिश इन द इयर. कोणत्या वर्षी नाबार्डची स्थापना झाली. तर नाबार्डची स्थापना 1982ला झाली, मगाशीच सांगितलं होतं मी. त्याच्यानंतर द ॲपेक्स इन्स्टिट्यूशन इन द स्फेअर ऑफ ॲग्रिकल्चर क्रेडिट इज. म्हणजेच आपण ज्याला म्हणू शकतो कृषी पतक्षेत्रातील सर्वोच्च शिखर संस्था, कृषी कर्ज देणारी सर्वोच्च पतसंस्था कोणती आहे. नाबार्ड. नाबार्डचं नावच तो आहे. काय आहे नाबार्डचं नाव, नॅशनल ॲग्रिकल्चरल बँक. पुन्हा काय आहे ना नाबार्ड, आपण त्यालाच म्हणतो ना. नाबार्डचं लॉंग फॉर्म काय आहे,
आहे ना, कुठेतरी पाहिलं होतं ना आपण नाबार्डचा लॉंग फॉर्म. पुढचं पहा, नेक्स्ट प्रॉब्लेम. हू इज द फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन? आता सांगितलं होतं थोड्या वेळापुरता. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे ग्रीन रिव्हॉल्युशनचे फादर आहेत, फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. ठीक आहे. तर नाबार्डला आपण म्हटलं होतं नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ज्याला आपण नाबार्ड म्हटलेलं आहे. ती नाबार्ड कोणत्या वर्षी इस्टॅब्लिश झाली होती? 1982ला. आणि ती जी आहे नाबार्ड ही ॲग्रिकल्चरची पतसंस्था आहे, पत देणारी ॲग्रिकल्चरला सर्वोच्च संस्था आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा काही क्वेश्चन पाहणार आहोत.